नमस्कार. श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी संचलित श्री साईबाबा महाविद्यालय शिर्डी विद्यार्थी कल्याण विकास मंडळ आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मला अधिकारी व्हायचंय आणि मी होणारच व्याख्यानमाले अंतर्गत आजचे 18वे पुष्प गुंफले जात असताना विशेष आनंद होत आहे. या प्रसंगी मी महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य विकासजी शिवगजे सर, विद्यार्थी विकास अधिकारी ढोकणे सर आणि सर्व प्राध्यापक प्राध्यापिका आणि आमचे विद्यार्थी मित्र या सर्वांचे मी हार्दिक स्वागत करतो. आणि सन्माननीय डॉक्टर सुनीता उडितके मॅम यांना मी विनंती करतो की आजचे आपले जे प्रमुख व्याख्याते आहेत त्यांचा यथोचित परिचय करून द्यावा. या उपक्रमाअंतर्गत दिनांक 17 फेब्रुवारी 2022 रोजी व्याख्यानमालेचे हे 18वे पुष्प गुंफित होत आहे. आजच्या या व्याख्यानात व्याख्यानमालेचे अध्यक्ष आपल्या कॉलेजचे सन्माननीय प्राचार्य श्री विकासजी शिवगजे सर, स्पर्धा परीक्षा केंद्र समन्वयक प्राध्यापक शिवाजी ढोकणे. मॅडम अनम्यूट करा तुम्हाला आवाज नाही येत. अनम्यूट कर. येतोय आवाज आता? आता आला मॅडम, येतोय आवाज तुमचा, बोला. श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीचे श्री साईबाबा महाविद्यालय शिर्डी तसेच श्री साईबाबा स्पर्धा परीक्षा केंद्र अंतर्गत मला अधिकारी व्हायचं आणि मी होणारच या उपक्रमाअंतर्गत दिनांक 17 फेब्रुवारी 2022 रोजी या व्याख्यानमालेचे 18वे पुष्प गुंफित होत आहे. आजच्या या व्याख्यानमालेचे अध्यक्ष आपल्या कॉलेजचे सन्माननीय प्राचार्य श्री विकासजी शिवगजे सर, स्पर्धा परीक्षा केंद्र समन्वयक प्राध्यापक शिवाजी ढोकणे सर, सर्व समिती सदस्य, प्राध्यापक वृंद व विद्यार्थी मित्र मैत्रिणींचे मी शब्द सुमनांनी सर्वांचे सहर्ष स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, सागराने जितली खोली निहाळावी आणि आकाशानेही जितली अथांगता टिपावी अशा तेजस व्यक्तिमत्वाची प्रेरणा सदा काळजात घर करून राहावी. अर्थशास्त्राचे गाढे अभ्यासक, अभ्यासू आणि बहुआयामी व्यक्तिमत्व आज आपल्याला प्रमुख व्याख्याते म्हणून लाभलेले आहे. त्यांचा थोडक्यात मी तुम्हाला परिचय करून देणार आहे. त्यांचं नाव प्राध्यापिका स्वप्नाली रमेश खांडरे. त्यांचं शिक्षण MA, MPhil, सेट आणि PhDचं त्यांचं थेसिस सबमिट झालेलं आहे. त्यांनी नवीन आर्थिक सुधारणांचा भारताचा कृषी निर्यातीवर झालेला परिणाम एक अभ्यास या विषयावर MPhil, तर अहमदनगर जिल्ह्यातील फळ विक्रेत्यांच्या आर्थिक व सामाजिक स्थितीचा अभ्यास या विषयावर त्यांनी PhD पूर्ण केली. त्यांचा एकूण 9 वर्षाचा अनुभव आहे आणि विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे BA पदवीमध्ये सलग 3 वर्ष त्या प्रथम क्रमांकाच्या मानकरी आहे. त्यांचा आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यस्तरीय, विद्यापीठ स्तरीय असे एकूण 12 रिसर्च पेपर त्यांनी प्रसिद्ध केलेले आहे. तसेच NSS कार्यक्रम अधिकारी म्हणून शैक्षणिक वर्ष 2018-19 मध्ये त्यांनी काम पाहिलेलं आहे आणि सध्या त्या विशाखा समिती सचिव म्हणून गेल्या 3 वर्षापासून बहिस्थ पर्यवेक्षक काम पाहत आहे आणि तसेच बहिस्थ पर्यवेक्षक म्हणून प्रात्यक्षिक परीक्षेसाठी अनेक वेळा त्यांनी कामकाज देखील केलेलं आहे. 2021 मध्ये कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथील अर्थशास्त्र विभाग आयोजित
सेटनेट कार्यशाळेसाठी रिसोर्स पर्सन म्हणून त्या मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे. असा व्यासंग परिचय जो आहे, असा अनुभवी व्यक्तिमत्व आज आपल्याला व्याख्याते म्हणून लाभलेला आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यामध्ये आणि सूत्रसंचालकामध्ये मी जास्त वेळ न थांबता पुढील सूत्र प्राध्यापक शिवनाथ तक्ते सरांकडे सोपवते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आपण आजच्या अतिथी व्याख्यात्यांचा यथोचित असा परिचय करून दिल्याबद्दल मी आपले मनपूर्वक या ठिकाणी ऋणी आहे. मी फारसा वेळ न दवडता आजचे सन्माननीय व्याख्यात्या प्राध्यापिका स्वप्नाली खांडे मॅडम यांना विनंती करतो की आपण आपल्या व्याख्यानास प्रारंभ करावा. धन्यवाद. धन्यवाद सर. आवाज येतोय सर व्यवस्थित? हो, आवाज येतोय मॅम तुमचा. हो, ठीक. श्री साईबाबा महाविद्यालय व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित उपक्रमांतर्गत मला अधिकारी व्हायचंय आणि मी होणारच या उपक्रमांतर्गत आज 18वे पुष्प गुंफले जात आहेत. या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय विकासजी शिवगजे सर, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र समन्वयक प्राध्यापक शिवाजी ढोकणे सर व या समितीतील सर्व सन्माननीय सदस्य ज्यांनी आत्ताच माझा अल्पसा असा परिचय करून दिला, अशा प्राध्यापिका डॉक्टर सुनीता वडितके मॅडम, प्राध्यापिका डॉक्टर मनीषा बोडखे मॅडम, प्राध्यापक शिवनाथ तक्ते सर, सोनवणे सर, प्राध्यापिका हरदास मॅडम, सर्व उपस्थित प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांचं मी प्रथमतः स्वागत करते. आणि संयोजकांनी मला बोलण्याची इथं संधी दिली त्याबद्दल त्यांचे देखील मी आभार मानते आणि माझ्या विषयाला सुरुवात करते. तर आज मी जो विषय मांडणार आहे तो विषय आहे भारतीय बँक प्रणाली. बघा, अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनाने आपण आधुनिक अर्थव्यवस्था किंवा आधुनिक काळामध्ये आपण आता जगतोय आणि आधुनिक काळामध्ये देशाचा आर्थिक विकास जो आहे मुख्यतः देशामधील बँकिंग व्यवस्था किंवा बँक व्यवसायावर अवलंबून आहे. देशातील वेगवेगळी क्षेत्र आहे, कृषी क्षेत्र, उद्योग क्षेत्र असेल, सेवा क्षेत्र असेल, या प्रत्येक क्षेत्राच्या विकासासाठी वित्त पुरवठ्याची आवश्यकता असते. आणि वित्त पुरवठा जर सक्षम आणि विकसित असा वित्त पुरवठ्याच्या सोयी जर देशामध्ये उपलब्ध असतील तर त्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकास जो आहे की वेगाने किंवा झपाट्याने होतो. म्हणूनच देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये बँकिंग व्यवसायाला किंवा बँकिंग प्रणालीचं महत्व हे विशेष असल्याचं दिसतं. जसं शरीरामध्ये रक्तवाहिन्या आपल्या प्रत्येक भागाला रक्त पुरवठा करण्याचं काम करतात, त्याचप्रमाणे देशाच्या वेगवेगळ्या क्षेत्रांना वित्त पुरवठा करण्यामध्ये बँकांची भूमिका रक्तवाहिन्यांसारखी असल्याचं दिसतं. म्हणूनच आज आपण भारतातील बँक प्रणालीची रचना कशी आहे, भारतात कोणकोणत्या बँका कार्यरत आहे, काय कोणकोणत्या स्तरावर बँका कार्य करतात याविषयी आपण माहिती घेणार आहोत. तर बँकिंग प्रणाली अभ्यासण्याआधी सुरुवातीला आपण बँक म्हणजे नेमकं काय हे जाणून घेणार आहोत. तर बँक म्हणजे साधारणपणे ग्राहकाच्या पैशांचा सांभाळ करणारी एक व्यवस्था आणि ग्राहकांना त्यांच्या आदेशानुसार त्यांच्या ठेवी परत करून देणारी जी व्यवस्था किंवा यंत्रणा असते तिला साधारणपणे बँक असं म्हटलं जातं. किंवा सोप्या भाषेत सांगितलं तर लोकांना आपल्या ठेवी ज्या आहे ही बँक व्यवसाय म्हणजे मागणी करताच लोकांना त्यांच्या ठेवी परत करण्याच्या बोलीवर ठेवी स्वीकारणे आणि त्यांना त्या ठेवी काढण्यासाठी वेगवेगळे पर्याय उपलब्ध करून देणे, जसं की धनादेश, ड्राफ्ट ऑर्डर या वेगवेगळ्या मार्गाने लोक आपल्या ठेवी बँकेतनं परत घेऊ शकतात. आणि या ठेवींचा वापर जो आहे की तो कर्ज देण्यासाठी करतात. अशा ज्या संस्था असतात त्यांना साधारणपणे बँक म्हणतो. तो सोप्या भाषेत सांगायचं झालं तर कर्ज ठेवी स्वीकारणे आणि कर्ज देणारी जी वित्तीय संस्था असते तिला आपण बँक म्हणतो. तर आता भारतामध्ये सुरुवातीला जे आहे की बँक सदृश्य व्यवहार, बँकिंग उत्क्रांतीचे टप्पे जर आपण बघितलं तर भारतात आधुनिक बँक व्यवसाय उदयास येण्यापूर्वी
भारतातील जे सावकार, सराफ, महाजन जे आहे, ही सराफ लोक यांच्याकडून किंवा सोनार यांच्याकडून बँक सदृश किंवा बँकांसारखे व्यवहार केले जात होते. मात्र नंतरच्या काळामध्ये जे आहे की स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये भारतात साधारणपणे 18व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये भारतामध्ये आधुनिक बँक व्यवसायास सुरुवात झाली. ब्रिटिश कालखंडामध्ये ब्रिटिशांना व्यापारासाठी भांडवलाची वित्त पुरवठ्याची गरज भासू लागल्याने इंग्लंड मधील बँक धर्तीवर भारतामध्ये जे आहे की बँक, आधुनिक बँक निर्माण होण्यास सुरुवात झालेली होती. तर बँकांची उत्क्रांती आपल्याला दोन भागात सांगता येते, स्वातंत्र्यपूर्व कालखंड आणि स्वातंत्र्योत्तर कालखंड. तर उत्क्रांतीच्या पहिल्या म्हणजे 18व्या शतकाच्या उत्तरार्धात बघा भारतामध्ये पहिली बँक स्थापन करण्यात आली आणि ती बँक म्हणजे बँक ऑफ हिंदुस्तान. अलेक्झांडर अँड कंपनी या ब्रिटिश कंपनीने भारतात 1770 मध्ये कोलकाता या ठिकाणी पहिली बँक स्थापन केली आणि ती बँक होती बँक ऑफ हिंदुस्तान. यानंतर मग 19व्या शतकामध्ये जे आहे की 19व्या शतकाच्या सुरुवातीस ईस्ट इंडिया या ब्रिटिश कंपनीने जे आहे की त्यांना त्यांच्या भांडवलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रत्येक ज्या प्रदेशामध्ये त्यांनी व्यापारी केंद्र स्थापन केलेली होती, साधारणपणे मुंबई, सुरत अशा कलकत्ता या ठिकाणी त्यांनी 3 इलाखा बँकांची स्थापना केली. आणि या 3 इलाखा बँका होत्या बँक ऑफ बंगाल किंवा बँक ऑफ कोलकाता 1806, बँक ऑफ बॉम्बे 1840 आणि बँक ऑफ मद्रास 1843. अशा 3 इलाखा बँका ईस्ट इंडिया कंपनीने जे आहे की भारतामध्ये 3 प्रादेशिक किंवा इलाखा, त्या इलाख्यासाठी वित्त पुरवठा करता येईल या हेतूने या 3 बँकांची स्थापना केलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर जसजसा ब्रिटिशांचा व्यापार वाढीस लागत गेला तसतसा त्यांची बँकांची संख्या जी आहे की त्या काळात वाढत गेली आणि संयुक्त भांडवली तत्वावर बँका निर्माण होण्यास प्रामुख्याने सुरुवात झालेली होती. तर 1865 मध्ये अलाहाबाद बँक स्थापन झाली. त्याचबरोबर अलायन्स बँक ऑफ सिमला या बँकेची देखील 1865 मध्ये स्थापना झाली. तर भारतीय लोकांनी स्थापन केलेली प्रथम बँक म्हणून जे आहे की 1881 मध्ये अवध कमर्शियल बँक ही भारतीय लोकांनी स्थापन केलेली पहिली बँक स्थापन झाली. त्यानंतर 1894 मध्ये पंजाब नॅशनल बँक, सध्या जी राष्ट्रीयकृत बँक म्हणून काम करते ही नावाजलेली बँक आहे पंजाब नॅशनल बँक. लाला हरिकिशन यांच्या प्रयत्नातून पंजाब नॅशनल बँकेची 1894 मध्ये स्थापना झाली. या सर्व बँका सुरुवातीला खाजगी क्षेत्रात स्थापन झालेल्या होत्या. संयुक्त भांडवली तत्वावर या बँकांची निर्मिती झाली होती. यानंतरच्या काळामध्ये बघा 1906 ते 1913 या कालखंडामध्ये साधारणपणे 98 संयुक्त भांडवली तत्वावरच्या बँका भारतात स्थापन झाल्या. भारतात जो बँक व्यवसाय सुरू झालेला होता तो प्रामुख्याने खाजगी क्षेत्रामध्ये सुरू झालेला होता आणि नंतरच्या काळामध्ये 1969 नंतर बँकांचं स्वरूप बदलत गेलं, बँकांचं राष्ट्रीयकरण घडून आलं. तर सुरुवातीचा भारतातला जो बँक व्यवसाय होता तो खाजगी क्षेत्रात होता. यानंतर एक महत्वाची बँकांच्या संदर्भात घटना घडून आली ती म्हणजे 1921 मध्ये की ज्या सुरुवातीला ईस्ट इंडिया कंपनीने 3 इलाखा बँका ज्या स्थापन केल्या होत्या, बँक ऑफ बंगाल, बँक ऑफ मद्रास, बँक ऑफ बॉम्बे, या 3 इलाखा बँकांचं एकत्रीकरण करण्यात आलं 1921 मध्ये आणि या 3 इलाखा बँक एकत्र करून इम्पेरियल बँक ऑफ इंडिया ही सर्वात मोठी बँक त्या काळात सुरू करण्यात आली 1921 मध्ये. आता ही बँक त्या काळात सरकारची बँक म्हणून कार्य करत होते. सरकारच्या वतीने ही बँक कार्य करत असल्यामुळं या बँकेला मध्यवर्ती बँकेचा दर्जा मिळावा असा एक मतप्रवाह आला आणि त्याच्या विरोधी एक मतप्रवाह की स्वतंत्र अशी एखादी मध्यवर्ती बँक असावी. जशी बँक ऑफ इंग्लंड ही इंग्लंडमध्ये मध्यवर्ती बँक म्हणून काम करते, त्याच बँक ऑफ इंग्लंडच्या धर्तीवर भारतामध्ये सुद्धा स्वतंत्रपणे बँकिंग व्यवस्थेवर नियंत्रण ठेवणारी एखादी नियामक संस्था किंवा बँक सर्वोच्च बँक असावी. मग या हेतूने जे आहे की 1934 मध्ये बघा की हिल्टन यंग यांच्या अध्यक्षतेखाली रॉयल कमिशन ऑन इंडियन करन्सी अँड फायनान्स यांच्या शिफारशीनुसार किंवा या समितीने शिफारस केल्यानुसार जे आहे की देशाची मध्यवर्ती बँक म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना 1 एप्रिल 1935 रोजी करण्यात आली. 1 एप्रिल 1935 ला रिझर्व्ह बँक स्थापन झाली. ज्यावेळेस ती स्थापन झाली
ती खाजगी भांडवलदारांनी स्थापन केलेली बँक होती. खाजगी भाग भांडवलदार जे आहे की या बँकेचे भाग उभे करून ही बँक स्थापन केली आणि ही बँक 1934च्या कायद्याने जे आहे की या बँकेची स्थापना झालेली आपल्याला दिसते. हा झाला स्वातंत्र्यपूर्व बँकांचा उत्क्रांतीचा इतिहास जो आहे. आणि यानंतर रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेनंतर स्वातंत्र्योत्तर काळामध्ये बँकेच्या रचनेमध्ये काही महत्वपूर्ण बदल झालेले आपल्याला दिसतात. तर स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये जे आहे की बँकिंग व्यवस्थेवर नियंत्रण राहावं, बँकांचं नियमन करता यावं, यासाठी जे आहे की सर्वोच्च संस्था म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे 1 जानेवारी 1949 मध्ये राष्ट्रीयकरण झालं. राष्ट्रीयकरण म्हणजे रिझर्व्ह बँक ही सरकारच्या मालकीची बँक करण्यात आली. रिझर्व्ह बँकेचे 100% सगळे समभाग जे आहे की सरकारने स्वतः खरेदी केले आणि 1 जानेवारी 1949 पासून रिझर्व्ह बँक ही सरकारच्या मालकीची बँक म्हणून घोषित करण्यात आली. तर 1 जानेवारी 1949 मध्ये RBIचं राष्ट्रीयकरण झालं आणि याच काळामध्ये बँकिंग व्यवस्थेवर नियंत्रण, रिझर्व्ह बँक ही नियामक संस्था, सर्वोच्च संस्था असून देशाच्या बँक व्यवस्थेचं नियमन करावं म्हणून बँकिंग नियमन ऍक्ट, बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट जो आहे की हा 1949 मध्ये अस्तित्वात आणला आणि या कायद्यान्वये संपूर्ण देशातील बँक व्यवसाय हा रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणाखाली आणि नियमनाखाली आणण्यात आलेला होता. त्यानंतर जर आपण बघितलं गेलं तर 1955 मध्ये एक महत्वाची बाब घडून आली आणि ती म्हणजे जी 1921 ला 3 इलाका बँकांचं एकत्रीकरण जी बँक स्थापन झाली होती इम्पेरियल बँक ऑफ इंडिया. या इम्पेरियल बँक ऑफ इंडियाचं 1955 मध्ये राष्ट्रीयकरण होऊन या बँकेचं नामांतरण जे आहे ती स्टेट बँक ऑफ इंडिया असं करण्यात आलं. जी बँक इम्पेरियल बँक होती 1921 ला 3 इलाका बँका होत्या. या 3 इलाका बँकांचं एकत्रीकरण होऊन इम्पेरियल बँक ऑफ इंडिया स्थापन झाली आणि ही इम्पेरियल बँक 1955 मध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया हा कायदा झाला आणि या कायद्यान्वये इम्पेरियल बँकेचं रूपांतर स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये झालं. तर 1955 ला स्टेट बँकेची अशा प्रकारे स्थापना झाली. त्यानंतर आता 1959 मध्ये जे आहे की या स्टेट बँकेच्या SBI संलग्न बँक कायदा करण्यात आला आणि या कायद्या अन्वये जे आहे की संस्थानिकांनी ज्या काही बँका सुरू केलेल्या होत्या विशिष्ट संस्थानामध्ये अशा 8 संस्थानिक बँका SBIच्या संलग्न बँका म्हणून ओळखण्यात येऊ लागल्या 1959 मध्ये. SBI संलग्न बँक कायदा आला आणि या अन्वये मग स्टेट बँक हैदराबाद, बिकानेर, जयपूर, सौराष्ट्र, इंदोर अशा या संस्थानिकांच्या 8 बँका ज्या होत्या या स्टेट बँकेशी संलग्नित करण्यात आल्या आणि तेव्हापासून स्टेट बँक ऑफ इंडिया आणि तिच्या समूह मुख्य स्टेट बँक ऑफ इंडिया 1 आणि तिच्या 8 सहयोगी बँका ज्या आहे की याला स्टेट बँक ऑफ इंडियाचा समूह म्हणून ओळखलं जाऊ लागलं. बँकिंग क्षेत्रातला एक सर्वात महत्वाची जी घटना आहे आणि ती म्हणजे बँकांचे राष्ट्रीयकरण जे आहे की 19 जुलै 1969 मध्ये जे आहे की ज्या खाजगी क्षेत्रातल्या 14 मोठ्या बँका होत्या ज्यांच्या ठेवी 50 कोटींपेक्षा जास्त होत्या अशा मोठ्या बँकांचं 1969 मध्ये राष्ट्रीयकरण झालं. राष्ट्रीयकरण म्हणजे बँका सार्वजनिक मालकीच्या किंवा सरकारच्या मालकीच्या करण्यात आलं. सर्व भाग भांडवल सरकारने स्वतःच्या ताब्यात घेतलं. सरकारच्या मालकीचं त्याचं व्यवस्थापन आणि नियमन सरकारकडे असतं. याला राष्ट्रीयकरण असं म्हटलं जातं. ज्यावेळेस बँकांची मालकी व्यवस्थापन याची जबाबदारी सरकारकडे येते खाजगी क्षेत्रातनं त्याला राष्ट्रीयकरण असं म्हटलं जातं. तर 2 टप्प्यांमध्ये बँकांचं राष्ट्रीयकरण झालं बघा. 19 जुलै 1969 मध्ये 14 मोठ्या बँकांचं राष्ट्रीयकरण झालं आणि त्यानंतरच्या काळामध्ये 15 एप्रिल 1980 रोजी ज्या बँका 69च्या राष्ट्रीयकरणात बसू शकल्या नव्हत्या अशा उर्वरित 6 बँकांचं राष्ट्रीयकरण 1969 मध्ये घडून आलं. 200 कोटीपेक्षा जास्त ठेवी असणाऱ्या ज्या 6 बँका होत्या अशा 6 बँकांचं राष्ट्रीयकरण घडून आलं. त्यानंतरचा महत्वाचा टप्पा होता तो बँकांच्या बाबतीमध्ये तो म्हणजे 1991. हे आर्थिक वर्ष देशाच्या दृष्टीने भारताच्या दृष्टीने 1991 हे वर्ष इतिहासात खूप महत्वाचं आहे कारण की याच वर्षी भारताने
जागतिकीकरण, खाजगीकरण आणि उदारीकरण या त्रिसूत्रीचा अवलंब करून नवीन आर्थिक धोरण न्यू इकॉनॉमी पॉलिसीचं धोरणाचा स्वीकार केला होता. नवीन आर्थिक सुधारणा कार्यक्रम अस्तित्वात आलेला होता. म्हणून 1991 हे वर्ष आर्थिक दृष्ट्या महत्वाचं आहे आणि बँकिंग क्षेत्रामध्ये सुद्धा या नवीन धोरणाने काही महत्वाचे बदल झाले. खाजगीकरणाचा एक भाग म्हणून 1991 नंतर भारतामध्ये खाजगी क्षेत्रामध्ये खाजगी क्षेत्राला संधी आणि वाव देऊन 1991 नंतर अनेक खाजगी क्षेत्रामधील बँकांची स्थापना जी आहे ती रिझर्व्ह बँकेच्या परवानगीने 1991 नंतर भारतामध्ये झाली. तर असे वेगवेगळे टप्पे जर आपण बघितले तर यातनं आपल्याला आधुनिक बँक व्यवसायाची उत्क्रांती कशी घडून आली, अवध कमर्शियल बँक पासून जे आहे बँक ऑफ हिंदुस्थान जे आहे की सर्वप्रथम पहिली बँक स्थापन झाली. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या आणि आताच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर पेमेंट बँक असेल किंवा स्मॉल बँक असेल, लघु बँक असेल, या वेगवेगळे बँकांचे प्रकार सध्याला आपल्याला अस्तित्वात येतात. तर आता भारतामध्ये संघटित आणि असंघटित अशा दोनही क्षेत्रामध्ये बँक व्यवसाय विस्तारलेला आहे. मात्र जास्तीत जास्त बँक व्यवसायाचा जो विस्तार झालेला आहे तो संघटित क्षेत्रामध्ये झालाय की रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणाखाली संघटित क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या बँका सध्याला भारतात कार्यरत आहे. यामध्ये काही व्यापारी बँका आहे, काही सहकारी बँकांचा समावेश होतो, खाजगी बँका आहे, सार्वजनिक बँका आहे, प्रादेशिक ग्रामीण बँका आहे, स्थानिक बँका आहेत, काही विकास बँका, विकास संस्था कार्यरत आहे, लघु बँका आहे, पेमेंट बँका आहे. अशा वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या स्वरूपामध्ये भारतामध्ये रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणाखाली वेगवेगळ्या बँका कार्यरत असल्याचा आपल्याला दिसतो. तर कालखंडानुसार आपण जर बघितलं गेलं तर बँकेच्या रचनेमध्ये जे आहे की काय झालेलं आहे, वेळोवेळी गरजेनुसार बदल झालेला आपल्याला दिसून येतो. तर भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणाखाली सर्वसाधारणपणे जर आपण विभाजन बघितलं तर रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणाखाली 3 प्रकारच्या बँका कार्यरत आहे. त्याचं वर्गीकरण जर आपण बघितलं तर 3 याच्यामध्ये त्याचं वर्गीकरण आपल्याला सांगता येतं. पहिलं म्हणजे व्यापारी बँका, दुसरं विकास वित्तीय संस्था आणि तिसऱ्या भागामध्ये सहकारी बँका. या पद्धतीने जे आहे की भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणाखाली व्यापारी बँका, विकास वित्तीय संस्था आणि सहकारी बँका जे आहे ते असं त्याचं वर्गीकरण आपल्याला करता येतं. तर आता यामधलं सहकारी बँकेची रचना जर आपण बघितली तर ही सहकारी बँकांची रचना 3 स्तरीय रचना असलेली आपल्याला दिसतं. अल्पकालीन कर्ज पुरवठा करण्यासाठी शेती आणि साधारणपणे ग्रामीण भागामध्ये या बँकाचा प्रकार जो आहे किंवा सहकारी बँकांचा विस्तार हा प्रामुख्याने ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. 1904चा सहकारी कायदा, या कायद्यान्वये जे आहे की सहकारी बँकांची संस्थांची स्थापना केली जाते आणि अल्पकालीन आणि दीर्घकालीन अशी 2 रचना आहेत. अल्पकालीन रचना ही 3 स्तरीय रचना आहे. आता 3 स्तरीय म्हणजे संघीय स्वरूप आहे. तर यामध्ये सर्वोच्च स्तरावर जे आहे राज्य सहकारी बँक कार्य करते. प्रत्येक राज्यासाठी एक राज्य सहकारी बँक असते. त्यानंतर जिल्हा स्तरावर किंवा मध्यवर्ती स्तरावर प्रत्येक जिल्ह्यासाठी एक अशी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि या जिल्ह्यातील कार्यक्षेत्रामध्ये येणाऱ्या गावांमध्ये साधारणपणे जे आहे की प्राथमिक सहकारी पतसंस्था किंवा शहरी नागरी भागामध्ये काम करणाऱ्या नागरी सहकारी बँका, अशा 3 स्तरीय रचनेतून साधारणपणे सहकारी बँकांचा विस्तार संपूर्ण भारतामध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. तर सहकारी बँक ही एक वेगळ्या प्रकारची रचना जी आहे ती भारतामध्ये बँकिंगची आपल्याला दिसून येते. राज्य स्तरावरची राज्य सहकारी बँक, जिल्हा पातळीवरील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि प्राथमिक स्तरावर रूट लेवलला काम करणाऱ्या प्राथमिक सहकारी पतसंस्था, यामध्ये कृषी किंवा बिगर कृषी पतसंस्था किंवा व्यापारी पतसंस्था, वेगवेगळ्या प्रकारच्या उद्देशाने स्थापन झालेल्या पतसंस्थांचा समावेश होतो. त्याचबरोबर नागरी सहकारी बँकांचा देखील समावेश होतो. आता व्यापारी बँकांमधील आपण महत्वाचा भाग आपण अभ्यासणार आहे. त्यापूर्वी आपण विकास वित्तीय संस्था जी आहे की हा एक महत्वाचा भाग जो आहे की भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणाखाली कार्यरत आहे आणि यामध्ये साधारणपणे जे आहे की विकास वित्तीय संस्था जी आहे की या विकास वित्तीय संस्था किंवा बँका ज्या आहे
की व्यापारी बँकांप्रमाणेच ठेवी स्वीकारणं, कर्ज देणं या कार्य करतात, मात्र नफा मिळवणं हा या बँकांचा उद्देश नसतो. जशी व्यापारी बँक ही नफ्याच्या उद्देशाने निर्माण झालेली असते, मात्र विकास बँका ज्या आहेत की त्या विशिष्ट क्षेत्राचा सर्वसमावेशक विकास घडवून आणण्याच्या दृष्टीने त्या विशिष्ट क्षेत्राला वित्त पुरवठ्याच्या गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशाने विकास वित्तीय संस्थांची स्थापना झालेली आहे. मग आता यामधला नफा मिळवणे यांचा उद्दिष्ट नसून विशिष्ट क्षेत्राचा किंवा घटकाचा विकास साधण्याच्या दृष्टीने या बँका स्थापन झालेल्या असतात. आता विकास वित्तीय संस्थांमध्ये काही कोणकोणत्या बँका येतात तर बघा, पहिली आहे नाबार्ड म्हणून जे आहे. नाबार्ड जे आहे नॅशनल बँक फॉर ऍग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट. नाबार्ड जे आहे तिचं स्मॉल रूप जे आहे किंवा संक्षिप्त रूप जे आहे नॅशनल बँक फॉर ऍग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट. ही नाबार्ड जे आहे राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक जे आहे प्रामुख्याने कृषी व ग्रामीण भागांचा सर्वांगीण विकास करण्याच्या हेतूने नाबार्ड बँकेची स्थापना 12 जुलै 1982 रोजी नाबार्ड ऍक्ट 1982 यानुसार जे आहे की 12 जुलै 1982 रोजी नाबार्डची स्थापना झालेली आपल्याला दिसून येते. तर रिझर्व्ह बँकेने जे आहे की रिझर्व्ह बँकेकडे वेगवेगळे रिझर्व्ह बँकेला जे कामं करावे लागतात की चलनाची निर्मितीकरण असेल, चलनविषयक धोरण ठरवणे असेल, बँकांवर नियंत्रण ठेवणे असतील, वेगवेगळे रिझर्व्ह बँकेची जी जबाबदारी आहे ती जबाबदारी कमी करण्याच्या हेतूने आपल्या कार्याचा विस्तार जो आहे की तो विस्तार करण्याच्या हेतूने प्रत्येक क्षेत्रासाठी स्वतंत्र अशी वित्तीय संस्था रिझर्व्ह बँकेने स्थापन केली आणि त्यातली शेती क्षेत्रासाठी नाबार्ड ही बँक कार्यरत आहे. त्यानंतर गृहनिर्माण क्षेत्रासाठी जे आहे की NHB नॅशनल हाऊसिंग बँक जी आहे की NHB बँक जी आहे की ही जुलै 1988 मध्ये या बँकेची स्थापना झालेली आहे. गृहनिर्माण क्षेत्राला वित्त पुरवठा पुनर्वित्त पुरवठा करता यावा या हेतूने ही बँक स्थापन झालेली आहे. त्यानंतर आता आंतरराष्ट्रीय स्तरावर जे आहे की वस्तूच्या व्यापारासाठी, वस्तूच्या देवाणघेवाणसाठी, आयात निर्यातीसाठी वित्त पुरवठा करता यावा या हेतूने जे आहे की आयात निर्यात बँक जी आहे की 1 जानेवारी 1982 रोजी एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक म्हणजे आयात एक्झिम बँक तिला म्हटलं जातं. एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक ऑफ इंडिया जी आहे ती आंतरराष्ट्रीय वित्त पुरवठ्याच्या बाबतीत ही शिखर बँक किंवा सर्वोच्च अपेक्स इन्स्टिट्यूशन म्हटलं जातं त्याला, सर्वोच्च संस्था म्हणून आयात निर्यात बँक कार्यरत आहे. 1982 मध्ये तिची स्थापना झालेली आहे. त्यानंतर उद्योग क्षेत्राला पुनर्वित्त पुरवठा करता यावा यासाठी उद्योग क्षेत्रामधली सर्वोच्च वित्तीय संस्था म्हणून IDBI इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाची स्थापना जी आहे की IDBI कायदा 1964 नुसार जुलै 1964 मध्ये जे आहे की IDBI या बँकेची स्थापना करण्यात आलेली आहे. तिला भारतीय औद्योगिक विकास बँक असं म्हटलं जातं. तर 1964 रोजी जे आहे की औद्योगिक क्षेत्राला कर्ज पुरवठा आणि पुनर्वित्त पुरवठा करणारी शिखर संस्था म्हणून जी आहे की ही बँक कार्यरत आहे. आणि शेवटी जी आहे विकास वित्तीय संस्थांमधले शेवटची जी संस्था आहे ती आहे SIDBI म्हणजे सिडबी, स्मॉल मध्ये त्याला सिडबी स्मॉल स्केल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया जी आहे 2 एप्रिल 1990 रोजी जे आहे की या सिडबी भारतीय लघु उद्योग विकास बँक जी आहे स्मॉल स्केल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाची जी आहे ही स्थापना 1990 मध्ये जे आहे की 1990 मध्ये झालेलं आपल्याला दिसून येतं. तर या पद्धतीने भारतीय रिझर्व्ह बँकेअंतर्गत एका प्रकारे सहकारी बँका, दुसऱ्या विभागामध्ये विकास वित्तीय संस्था, प्रत्येक क्षेत्र शेती, उद्योग, आयात निर्यात क्षेत्र, गृहनिर्माण क्षेत्र, लघु उद्योग क्षेत्र अशा प्रत्येक क्षेत्राचा सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने वेगवेगळ्या विकास वित्तीय संस्था ज्या आहे की त्या प्रत्येक क्षेत्रासाठी शिखर संस्था म्हणून कार्यरत आहे. आता एक महत्वाचा बँकेचा भाग जो आहे की ज्या बँकांशी व्यक्तीचा जो आहे की देशातील प्रत्येक व्यक्तीचा वारंवार संबंध येतो, ज्या बँकेमध्ये आपण आपले वैयक्तिक जे काही देवाणघेवाणीचे आर्थिक व्यवहार आपण करतो अशा जो बँकांचा प्रकार आहे आणि तो म्हणजे व्यापारी बँका ज्या आहे की सगळ्यांच्या दृष्टिकोनातनं जेवढे काही आर्थिक व्यवहार केले जातात ते सर्व आर्थिक व्यवहार
करणाऱ्या ज्या बँका आहेत त्या व्यापारी बँकांचा समूह जो आहे, जो रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणाखाली कार्य करतो. तर आता ह्या व्यापारी बँकांच्या विभागामध्ये साधारणपणे व्यापारी बँका ह्या दोन प्रकारे त्याचं वर्गीकरण केलेलं आहे व्यापारी बँकांचं. तर एका भागामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील व्यापारी बँका येतात आणि दुसऱ्या भागामध्ये खाजगी क्षेत्रातील बँकांचा समावेश होतो. देशातील व्यापारी बँका, आता व्यापारी बँका म्हणजे काय, नफा मिळवण्याच्या हेतूने मोठ्या प्रमाणात ठेवी स्वीकारणे आणि त्या ठेवींचा वापर कर्ज देण्यासाठी करून त्या ठेवींवर व्याज आकारणं या हेतूने ज्या बँकांची स्थापना झालेली असते अशा बँकांना व्यापारी बँक म्हटलं जातं. जसा व्यापारी वस्तूची खरेदी विक्री करून नफा मिळवतो तसं व्यापारी बँक पैशाची देवाणघेवाण करून ज्यांच्याकडे अतिरिक्त निधी आहे तो ठेवीच्या स्वरूपात स्वीकारणं आणि ज्यांना निधीची कर्जाची आवश्यकता आहे अशांना तो निधी उपलब्ध करून देणं या हेतूने ज्या बँकांची नफ्याच्या हेतूने बँकांची स्थापना झालेली असते अशा बँकाला व्यापारी बँक किंवा त्याला कमर्शियल बँक असं म्हटलं जातं. तर या व्यापारी बँकांमधील दोन प्रकार आहे. एक म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील व्यापारी बँक, त्याला आपण नॅशनलाइज बँक असं म्हटलं जातं किंवा सरकारी क्षेत्रातली सार्वजनिक पब्लिक सेक्टर बँक त्याला म्हटलं जातं. आणि दुसऱ्या विभागामध्ये खाजगी क्षेत्रातली म्हणजे प्रायव्हेट सेक्टर बँक त्यांना म्हटलं जातं. आता सार्वजनिक क्षेत्र म्हटलं तर ते पूर्णपणे साधारणपणे 51% जास्त भाग भांडवल ज्यावेळेस सरकारच्या मालकीचं असतं, सरकारचा त्यामध्ये महत्वाचा हिस्सा असतो, मालकी व्यवस्थापन पूर्णपणे सरकारच्या ताब्यामध्ये असतं, अशा बँकांना सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका म्हटलं जातं. आणि ज्या बँकांची मालकी ही खाजगी व्यक्ती किंवा संस्थेकडे आहे, ज्या बँकेचा जास्तीत जास्त मालकी हिस्सा हा खाजगी व्यक्ती किंवा संस्थांच्याच ताब्यामध्ये आहे आणि नफा मिळवणं हे या बँकांचं महत्वाचं उद्दिष्ट असतं, अशा बँका या खाजगी क्षेत्रातील बँका म्हणून ओळखल्या जातात. आता सार्वजनिक क्षेत्रातल्या जे बँक आहे भारतामध्ये बहुतांशी बँकिंग व्यवसाय जो विस्तारलेला आहे, जवळपास 80% बँकिंग व्यवसाय हा सार्वजनिक क्षेत्रातील बँकांखाली येत असल्याचं आपल्याला आढळून येतं. तर आता सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचं वर्गीकरण पुन्हा यामध्ये आता सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये 3 गट किंवा विभाग पाडले जातात. यामध्ये राष्ट्रीयकृत बँका, त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया व समूह बँका आणि तिसऱ्या विभागामध्ये जे आहे की प्रादेशिक ग्रामीण बँका, अशा 3 गटामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचं वर्गीकरण होतं. राष्ट्रीयकृत बँका, त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया व तिचा समूह म्हणजे स्टेट बँक आणि तिच्या सहयोगी बँका आणि तिसऱ्या विभागामध्ये प्रादेशिक ग्रामीण बँका, या पद्धतीने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचं वर्गीकरण केलं जातं. मग आता राष्ट्रीयकृत बँका कोणत्या, तर जसं मी सुरुवातीला सांगितलं स्वातंत्र्योत्तर काळानंतर जे आहे ती राष्ट्रीयकरणाची प्रक्रिया भारतामध्ये बँकांच्या बाबतीत ज्या बँका खाजगी होत्या त्या बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं, म्हणजे त्या सरकारच्या मालकीच्या करण्यात आलं. आणि ते कधी 1969 मध्ये 14 बँकांचं राष्ट्रीयकरण झालं. त्यानंतर पुन्हा 1980 मध्ये जे आहे की 6 बँका, अशा एकूण 20 बँकांचं राष्ट्रीयकरण झालं. या 20 बँका ज्या होत्या त्या राष्ट्रीयकृत नॅशनलाइज बँक त्यांना म्हटलं जातं. या नॅशनलाइज बँका या सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका म्हणून ओळखल्या जातात. तर या 19 आणि 6 अशा 20 ही संख्या होती. मात्र त्यातली एक बँक न्यू बँक ऑफ इंडिया, 6 बँकांमधली एक बँक होती न्यू बँक ऑफ इंडिया जी आहे की या बँकांचं काही कारणास्तव जे आहे की पंजाब नॅशनल बँकेमध्ये विलिनीकरण झालं आणि त्यामुळं राष्ट्रीयकृत बँकांची संख्या 20 वरून 19 इतकी झालेली होती. तर 19 या राष्ट्रीयकृत बँका होत्या. त्यानंतर आता दुसऱ्या भागामध्ये आपण जर बघितलं तर स्टेट बँक ऑफ इंडिया आणि तिच्या समूह बँका. तर सुरुवातीला स्टेट बँक ऑफ इंडिया ज्यावेळेस स्टेट बँक ऑफ इंडिया 1955 ला स्थापन झाली, त्यानंतर 1959 मध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया संलग्न बँक कायदा झाला. त्यामध्ये मग मुख्य स्टेट बँक ऑफ इंडिया आणि 8 तिच्या सहयोगी अशा 9 बँका सार्वजनिक क्षेत्रामध्ये वेगळा गट स्टेट बँक आणि तिच्या सहयोगी बँकांचा अस्तित्वात होता. एक स्टेट बँक आणि 8 तिच्या सहयोगी बँका. तर यामध्ये एक महत्वाची बँक जी आहे 1963 मध्ये या 8 बँकांपैकी 2 बँकांचं एकत्रीकरण झालं. त्या म्हणजे बँक ऑफ बिकानेर आणि बँक ऑफ जयपूर.
या दोन बँकांचं एकत्रीकरण होऊन स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर अशी एकत्रित, बिकानेर जयपूर या पूर्वी दोन वेगळ्या होत्या, त्यांचं 1963 ला एकत्रीकरण झालं आणि स्टेट बँकेच्या सहयोगी बँकांची संख्या 8 वरून 7 इतकी झाली. म्हणजे एक स्टेट बँक आणि 7 तिच्या सहयोगी बँका, अशा टोटल ज्या बँका होत्या बघा भारतामध्ये, तर सार्वजनिक क्षेत्रातल्या पब्लिक सेक्टर बँक म्हणून ज्या आहे की साधारणपणे 2017 पर्यंत 27 बँका भारतामध्ये पब्लिक सेक्टर बँक किंवा सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका म्हणून कार्य करत होत्या. यामध्ये 19 राष्ट्रीयकृत बँका होत्या. त्यानंतर आता स्टेट बँकेच्या बँकांचं विलिनीकरण 1963 नंतर जे आहे 63 ला बिकानेर आणि जयपूरचं विलिनीकरण झालं. त्यानंतर 2008 मध्ये जे आहे स्टेट बँकेच्या आणखीन 2 बँकांचं विलिनीकरण झालं. स्टेट बँक ऑफ सौराष्ट्र आणि स्टेट बँक ऑफ इंदोर या 2 बँकांचं मुख्य स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विलिनीकरण झालं आणि 7 वरून स्टेट बँकेच्या सहयोगी बँकांची संख्या 5 इतकी झाली. ज्या 7 होत्या 1963 पर्यंत, 2008 मध्ये स्टेट बँकेच्या सहयोगी बँकांची संख्या 5, म्हणजे समूह धरून एक मुख्य स्टेट बँक आणि 5 सहयोगी अशा 6 बँका ज्या आहे की स्टेट बँकेच्या 2017 पर्यंत शिल्लक होत्या. मात्र 1 एप्रिल 2017 मध्ये एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आणि या 2017 मध्ये जे आहे की स्टेट बँकेच्या ज्या सर्व 5 सहयोगी बँका होत्या, स्टेट बँक ऑफ हैदराबाद, स्टेट बँक ऑफ बिकानेर जयपूर, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर, स्टेट बँक ऑफ पतियाला आणि स्टेट बँक ऑफ म्हैसूर, अशा 5ही स्टेट बँकेच्या सहयोगी बँकेचं मुख्य स्टेट बँकेमध्ये विलिनीकरण झालं आणि तेव्हापासून 1 एप्रिल 2017 पासून स्टेट बँकेची एकही सहयोगी बँक अस्तित्वात नाही. सर्व सहयोगी बँकांचं मुख्य स्टेट बँकेमध्ये विलिनीकरण झालं आणि तेव्हापासून फक्त सद्यस्थितीमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया कार्यरत असल्याचं आपल्याला दिसून येतं. तर मी ज्याप्रमाणे सांगितलं की 2017 पर्यंत जे आहे 1 एप्रिल पूर्वी 2017 पूर्वी भारतामध्ये 27 सार्वजनिक क्षेत्रातल्या बँक होत्या. यामध्ये 19 राष्ट्रीयकृत, त्यानंतर एक स्टेट बँक, तिच्या 5 सहयोगी, अशा 6 स्टेट बँकेचा समूह. त्यानंतर याच्यामध्ये 2005 मध्ये एक बँकेचं राष्ट्रीयकरण झालं. IDBI जी बँक आता मी सांगितली, या बँकेचं 2005 मध्ये राष्ट्रीयकरण झालं. ती सार्वजनिक क्षेत्रामध्ये आली आणि एक म्हणजे जे आहे की जी भारतीय महिला बँकेची केंद्र सरकारने स्थापना केलेली होती, अशा मिळून 19/6 एक IDBI आणि एक महिला बँक, अशा मिळून 27 बँका ज्या आहे की भारतामध्ये सार्वजनिक क्षेत्रामध्ये 2017 पर्यंत कार्यरत होत्या. आता यानंतर जर आपण बँकांचं साधारणपणे जर बघितलं गेलं तर विलिनीकरणाची प्रक्रिया जी आहे की भारतीय बँकिंग प्रणालीमध्ये महत्वपूर्ण, आता जर आपण बघितलं तर बँकांचं विलिनीकरण मोठ्या प्रमाणावर असल्याचं आपल्याला दिसून येत आहे. आणि यामध्ये बघा की 2017 नंतर परत 2018 मध्ये बँकेचं विलिनीकरण झालं आणि ते म्हणजे 2 बँका ज्या आहेत, देना आणि विजया बँक, या 2 बँकांचं विलिनीकरण बँक ऑफ बडोदा या बँकेमध्ये त्यांचं विलिनीकरण झाल्याचं दिसून येतं. म्हणजे ज्या 19 राष्ट्रीयकृत बँका होत्या, आता त्यामधल्या 2 बँका पुन्हा त्यांचं विलिनीकरण होऊन त्यांची संख्या 17 वर आली. आणि यानंतर मागच्या 2 वर्षापूर्वी 1 एप्रिल 2020 रोजी विलिनीकरणासंदर्भातला आणखीन एक पाऊल उचलण्यात आलं. निर्मला सीतारामन यांनी 1 एप्रिल 2020 रोजी ज्या राष्ट्रीयकृत 10 बँका होत्या, अशा 10 बँकांचं एकत्रीकरण झालं आणि त्यांचं जे आहे की 4 बँकांमध्ये त्यांचं विलिनीकरण करण्यात आलेल्या होत्या. अशा 6 बँकांचं 10 बँकांचं 4 बँकांमध्ये विलिनीकरण झालं. आणि तेव्हापासून जे आहे की सध्या स्थितीत जर आपण बघितलं तर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची संख्या 27 वरून 12 इतकी झाली. म्हणजे ज्या सार्वजनिक क्षेत्रातील बँका ज्या होत्या 17 2018 पर्यंत, त्यांची संख्या 11 इतकी झाली. आणि स्टेट बँक मुख्य अशा धरून 11 राष्ट्रीयकृत आणि एक स्टेट बँक ऑफ इंडिया, अशा 12 सार्वजनिक क्षेत्रातील बँका 2022 अखेर जर आता आपण बघितलं तर सध्या स्थितीमध्ये 12 सार्वजनिक क्षेत्रातील बँका कार्यरत आहे. यामध्ये पंजाब नॅशनल बँक आहे, इंडियन बँक आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया आहे,
कॅनरा बँक आहे, युनियन बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक आहे, युको बँक आहे, बँक ऑफ महाराष्ट्र आहे, पंजाब अँड सिंध बँक आहे, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ बडोदा या महत्वपूर्ण 12 बँका सद्यस्थितीमध्ये भारतात सार्वजनिक क्षेत्रात कार्यरत. म्हणजे बघा कशी सुरुवातीला बँकांचं राष्ट्रीयकरण झालं आणि आत्ताच्या परिस्थितीत जर आपण बघितलं गेलं तर बँकांचं विलिनीकरण जे आहे की होताना बँकांची संख्या कमी केली जाते. काही सुरुवातीला बँका जास्तीत जास्त बँकांची स्थापना होत होती, पण आत्ताच्या काळामध्ये बँकांची संख्या काय केली जात आहे, कमी केली जाते. तर आता हा या व्यापारी बँका ज्या आहेत या सार्वजनिक क्षेत्रातल्या व्यापारी बँका म्हणून कार्य करतात. याचप्रमाणे आता या सार्वजनिक क्षेत्रामध्ये एक प्रादेशिक ग्रामीण बँक जे आहे, या प्रादेशिक ग्रामीण बँका जून 1975 मध्ये 20 कलमी कार्यक्रम जो जाहीर झालेला होता आणि या 20 कलमी कार्यक्रमामध्ये शेतकरी, भूमिहीन, शेतमजूर, ग्रामीण कारागीर, छोटे व्यावसायिक, सीमांत शेतकरी किंवा शेतमजूर यांना कर्ज पुरवठा करता यावा या हेतूने जे आहे की नरसिंहम समितीने जो शिफारस केलेली होती त्यानुसार प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना 1975 मध्ये करण्यात आली. 1976 मध्ये प्रादेशिक ग्रामीण बँक कायदा स्थापन झाला आणि या अंतर्गत विशिष्ट प्रदेशासाठी 2 ते 3 जिल्हे मिळून असा प्रदेश निश्चित करून त्या प्रदेशासाठी विशेष घटकांना, मागासलेल्या दुर्बल घटकांना अर्थसहाय्य किंवा कर्ज पुरवठा करता यावा या हेतूने प्रादेशिक ग्रामीण बँक, रिजनल रुरल बँकेची स्थापना जी आहे की ही स्थापना करण्यात आलेली आपल्याला दिसून येते. आता यामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये जे आहे की प्रादेशिक ग्रामीण बँका कार्यरत आहेत. तर या बँका वेगळ्या दुसऱ्या बँका नसून व्यापारी बँका, ज्या राष्ट्रीयकृत व्यापारी बँका आहे याच बँकांनी प्रादेशिक ग्रामीण बँका म्हणून पुरस्कृत म्हणून त्या विशिष्ट जिल्ह्यामध्ये किंवा प्रदेशामध्ये प्रादेशिक ग्रामीण बँक म्हणून कार्य करतात. महाराष्ट्रामध्ये अशा 2 प्रादेशिक ग्रामीण बँका आहे. महाराष्ट्र ग्रामीण बँक ही महाराष्ट्र बँकेने पुरस्कृत केलेली आहे आणि दुसरी विदर्भ कोकण ग्रामीण बँक सेंट्रल बँकेने पुरस्कृत केलेल्या या 2 बँका कार्यरत आहेत. हा एक भाग व्यापारी बँकांचा, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा आपल्याला दिसून येतो. आता दुसरा भाग व्यापारी बँकांचा, दुसरं आपली मिश्र अर्थव्यवस्था असल्याने सार्वजनिक क्षेत्र आणि खाजगी क्षेत्र दोन्ही क्षेत्राचं सह अस्तित्व असणारी अर्थव्यवस्था असल्याने खाजगी क्षेत्रामध्ये सुद्धा भारतातील बँक व्यवसाय जे आहे की मोठ्या प्रमाणात विस्तारलेला आपल्याला दिसून येतो. आता या खाजगी क्षेत्रामध्ये जे आहे की प्रामुख्याने त्याचं वर्गीकरण सुद्धा पुन्हा भारतीय खाजगी बँका आणि परकीय खाजगी बँका यामध्ये केलं जातं. तर आता भारतीय खाजगी बँकांमध्ये सुद्धा जुन्या खाजगी बँका म्हणजे 1969 राष्ट्रीयकरणापूर्वीच्या ज्या बँका होत्या त्यांना ज्यांचं राष्ट्रीयकरण झालं नाही 69 मध्ये अशा बँका या जुन्या खाजगी बँका म्हणून ओळखल्या जातात. त्या 13 बँका आहेत. तर नवीन खाजगी बँका म्हणजे 1991च्या नवीन आर्थिक धोरणानंतर 1993 मध्ये अनेक खाजगी बँका भारतात स्थापन झाल्या. रिझर्व्ह बँकेने पुन्हा खाजगी बँकांच्या स्थापनेस परवानगी दिली आणि त्यानंतर जे आहे की अनेक खाजगी बँका यांची संख्या साधारणपणे 9 इतकी आहे. म्हणजे टोटल खाजगी बँका भारतीय 26 आहे. 13 जुन्या, 9 नवीन खाजगी बँका यामध्ये कोटक महिंद्रा बँक, बंधन बँक, HDFC बँक, ICICI बँक, UTI बँक, येस बँक, ऍक्सिस बँक यासारख्या बँका या नवीन खाजगी बँका आणि 4 बँका ज्या आहेत स्थानिक क्षेत्रीय बँक म्हणजे 2 ते 3 जिल्ह्याचा प्रदेश मिळून जे आहे की स्थानिक क्षेत्रीय बँक ज्या स्थापन केल्या जातात. सध्या अशा 4 स्थानिक क्षेत्रीय बँका भारतामध्ये आहे. अशा एकूण 13, 9 आणि 4 अशा मिळून 26 जे आहे की खाजगी क्षेत्रातील बँका भारतामध्ये कार्यरत असल्याचं आपल्याला दिसून येतं. तर ह्या खाजगी क्षेत्रातील ज्या बँका आहेत आता यामध्ये जे आहे की विदेशी बँका सुद्धा जे आहे की भारतामध्ये कार्यरत असल्याचं आपल्याला दिसून येतं की ज्या बँकांचं मुख्यालय विदेशामध्ये आहे आणि ज्यांच्या शाखा भारतामध्ये आहे अशा बँकांना विदेशी बँक असं म्हटलं जातं. आता विदेशी बँक म्हणजे बँकांचं मुख्य कार्यालय हे विदेशामध्ये आणि त्याच्या शाखा जर आपल्या देशामध्ये असतील तर अशा बँकांना विदेशी बँका म्हटलं जातं. तर सद्यस्थितीमध्ये जर भारतात आपण बघितलं गेलं तर सरकारी आणि खाजगी अशा दोन्ही क्षेत्र मिळून आहे की 25 देशातील एकूण 47 बँका ज्या
अशा 46 बँका सध्याला भारतामध्ये कार्यरत आहे आणि यामध्ये सर्वाधिक शाखा ज्या आहे की स्टँडर्ड अँड चार्टर्ड इंग्लंड मधील ही बँक जी आहे या बँकेच्या सर्वाधिक 102 शाखा भारतामध्ये आहेत. त्या खालोखाल HSBC जी बँक आहे या बँकेच्या विदेशी बँकेच्या 50 शाखा भारतात असून यानंतर सिटी बँक जी आहे या सिटी बँकेच्या 45 शाखा भारतामध्ये अस्तित्वात असल्याचं आपल्याला दिसतंय. तर दुसऱ्या भागामध्ये आपण खाजगी बँका यामध्ये जुन्या भारतीय खाजगी बँका आणि विदेशी बँका असं वर्गीकरण होतं. खाजगी बँका भारतीय ज्या आहेत त्याच्यामध्ये जुन्या, नवीन आणि स्थानिक क्षेत्रीय बँका येतात. तर विदेशी बँकांमध्ये ज्या बँकांचं मुख्यालय विदेशात आहे मात्र ज्या भारतात काम करतात त्यांना आपण विदेशी खाजगी बँका असं म्हटलं जातं. आता सद्यस्थितीमधल्या बँकांची जर आपण महत्वपूर्ण जर रचना आता बघितली की नवीन रचनेनुसार नवीन बँकांचा भारताच्या बँकिंग रचनेमध्ये आता ह्या झाल्या जुन्या परंपरानुसार बँकांचं स्ट्रक्चर आतापर्यंत आपण सांगितलं, पण नव्याने आता यामध्ये काही बँकांचं यामध्ये ऍडिशन झालेलं आहे, विस्तारीकरण झालेलं आहे आणि ते म्हणजे 2 बँकांचा समावेश सद्यस्थितीत झाला आहे. त्या म्हणजे लघु वित्तीय बँक म्हणजे स्मॉल फायनान्स बँक जे आहे स्मॉल फायनान्स बँक आणि दुसरं म्हणजे पेमेंट्स बँका. हा एक नवीन प्रकार बँकांचा अस्तित्वात आलेला आहे. त्यांना देय बँका असं म्हटलं जातं. एक म्हणजे स्मॉल फायनान्स बँक आणि दुसरी म्हणजे देय बँक. आता आर्थिक सर्वसमावेशकता किंवा वित्तीय समावेशन या सरकारच्या धोरणानुसार प्रत्येक भागात बँक व्यवसायाचा विस्तार व्हावा, प्रत्येक घटकाला बँकेशी जुळून घेता यावं किंवा बँकेशी त्याचं समावेशन व्हावं या हेतूने प्रत्येक व्यक्तीचं बँकेत खातं असावा, बँक व्यवसायाची त्याला माहिती असावा या हेतूने या 2 प्रकारच्या बँका खाजगी क्षेत्रामध्ये स्थापन होण्यास सुरुवात झालेली आहे. तर लघु वित्तीय विकास बँक जी आहे या लघु वित्तीय विकास बँकी नचिकेत मोर यांच्या शिफारसीनुसार जे आहे की या समितीचे की भारतीय रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर श्री नचिकेत मोर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने जे आहे की या बँकांची शिफारस केलेली आपल्याला दिसून येते. तर आता यामध्ये जर बघितलं की 2016 मध्ये पहिली स्मॉल बँक भारतात स्थापन झाली ती म्हणजे कॅपिटल स्मॉल फायनान्स बँक. ही भारतातील पहिली लघु वित्तीय विकास बँक होती आणि सद्यस्थितीमध्ये 10 लघु वित्त बँका कार्यरत आहे. यामध्ये AU स्मॉल फायनान्स बँक आहे, कॅपिटल स्मॉल फायनान्स बँक आहे, ESA स्मॉल फायनान्स बँक, फिनिकेअर स्मॉल फायनान्स बँक, सर्वोदय स्मॉल फायनान्स बँक, उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक, उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक आणि इक्विटी स्मॉल फायनान्स बँक अशा 10 बँकांना परवानगी दिली आहे. आणि सद्यस्थितीमध्ये 8 बँका ज्या आहे की यांनी प्रत्यक्षपणे लघु बँक म्हणून कार्य करण्यास सुरुवात केली. आणि नवीन याच्यामध्ये दुसरी बँक आहे पेमेंट बँक म्हणून जी आहे, देय बँका त्यांना म्हटलं जातं. तर या देय बँकांमध्ये सर्वात प्रथम भारतात पहिली देय बँक एअरटेलनी सुरू केली. ती बँक आहे एअरटेल पेमेंट बँक जी आहे की ही भारतातली पहिली पेमेंट बँक असून 2017 मध्ये तिची स्थापना झालेली आहे. यानंतर भारतातील पोस्ट खात्यामध्ये सुद्धा जे आहे की टपाल विभागाने भारतीय पोस्टल पेमेंट बँक जी आहे की इंडियन पोस्टल पेमेंट बँकेची सुरुवातीमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँक म्हणून केलेली आपल्याला दिसून येते. तर 2020 पर्यंत भारतात एकूण 7 देय बँका किंवा पेमेंट बँका स्थापन झाल्या आहे. यामध्ये एअरटेल पेमेंट बँक, इंडियन पोस्टल पेमेंट बँक, फिनो पेमेंट बँक, NSDL पेमेंट बँक, जिओ पेमेंट बँक, पेटीएम पेमेंट बँक आणि आदित्य बिर्ला आयडिया पेमेंट बँक अशा 7 बँका ज्या आहे की सद्यस्थितीमध्ये देय बँका म्हणून कार्यरत आहे. तर अशा पद्धतीने बँकिंग व्यवस्थेच्या रचनेमध्ये किंवा बँकिंगची जी रचना जी आहे की सद्यस्थितीमध्ये अशा पद्धतीने आर्थिक समावेशकता घडून येण्याच्या उद्देशाने अशा लहान स्वरूपाच्या बँकिंग व्यवसायाला जे आहे की भारतामध्ये सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते. तर अशा प्रकारे व्यापारी बँका, विकास वित्तीय बँका, सहकारी बँका अशा वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या बँका भारतामध्ये कार्यरत असल्याचं आपल्याला दिसून येतं. तर अशा प्रकारची बँकिंग रचना ही भारताची सर्वोच्च आणि त्यानुसार बँकांची रचना जी आहे की आज या ठिकाणी मी स्पष्ट केलेली आहे. सर
तर या ठिकाणी मी माझा टॉपिक थांबवते आहे. बँकांची रचना जी आहे तक्ते सर. हो मॅडम, धन्यवाद मॅडम. आपण अत्यंत विस्तृत स्वरूपामध्ये विद्यार्थ्यांना भारतीय बँकांची प्रणाली कशी आहे, त्याची कार्यप्रणाली कशी आहे, व्यवस्था कशी आहे, त्याची निर्मिती कशी झाली, कोणत्या उद्देशातून झाली, असा याचा उहापोह आपण केला. त्याबद्दल मी आपले खरंच मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि यानंतर मी कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण जातोय. मी डॉक्टर मनीषा बोडके मॅम यांना विनंती करतो की आपण आभार व्यक्त कराल. बोडके मॅडम. धन्यवाद सर. अन्न वस्त्र निवारा या मानवी जीवनाच्या मूलभूत गरजा आहेत. या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी अर्थ म्हणजे पैसा याची आवश्यकता असते आणि हा पैसा उपलब्ध करून विनिमयाचे साधन उपलब्ध करून देण्याचं काम बँका करतात. म्हणून भारतातील बँकांची निर्मिती, स्वरूप व कार्यपद्धती जाणून घेण्यासाठी आमच्या श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी संचलित श्री साईबाबा वरिष्ठ महाविद्यालय शिर्डी अंतर्गत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रामार्फत मला अधिकारी व्हायचंच आणि मी होणारच या उपक्रमाअंतर्गत व्याख्यानमालेचे 18वे पुष्प आर्थिक क्षेत्रांतर्गत भारतीय बँक प्रणाली या विषयावर मार्गदर्शन करणारे व्याख्यान आपल्या पुढे प्रस्तुत झाले. आजच्या या 18व्या पुष्प व्याख्यानमालेचे अध्यक्ष आमच्या श्री साईबाबा वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री माननीय श्री विकासजी शिवगजे सर यांनी या व्याख्यानमालेला वेळोवेळी मार्गदर्शन करून उपस्थिती दर्शवली. त्याबद्दल सरांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करते. त्यानंतर आजच्या या व्याख्यानमालेच्या प्रमुख व्याख्यात्या प्राध्यापिका श्रीमती स्वप्नाली खांडरे मॅडम, अर्थशास्त्र विभाग प्रमुख श्री साईबाबा महाविद्यालय शिर्डी. मॅडम बद्दल असं म्हणावं वाटतं की ज्यांची मूर्ती लहान पण विषय ज्ञानाची व व्यासंगाची उंची खरंच महान आहे. मॅडमनी आजच्या या व्याख्यानातून भारतातील बँकांचा इतिहास, बँकांची उत्पत्ती आणि विविध क्षेत्रातील बँकांची भूमिका याची सविस्तर अशी माहिती या ठिकाणी विद्यार्थ्यांना ज्ञात करून दिली. त्या विषयाअंतर्गत मॅडमनी भारतातील स्वातंत्र्योत्तर काळामध्ये ज्या बँकांची निर्मिती झाली त्याचं स्वरूप, त्यानंतर स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारतीय बँकांचं स्वरूप, त्यामध्ये बँकांचं राष्ट्रीयकरण कसं झालं, संस्थानिकांच्या अंतर्गत बँकांचं SBI बँकेमध्ये संलग्नीकरण कसं करण्यात आलं, त्यानंतर 2 वेळेस बँकांचं राष्ट्रीयकरण केव्हा झालं, 1969 आणि 1980 या 2 वेगवेगळ्या वर्षामध्ये बँकांचं राष्ट्रीयकरण कसं झालं, त्यानंतर 1991 मध्ये भारतातले नवीन आर्थिक धोरणामध्ये बँकांची भूमिका आणि बदलते धोरण याचाही या ठिकाणी आढावा घेतलेला आहे. त्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकांच्या नियंत्रणाखाली असलेल्या ज्या 3 बँका आहेत, व्यापारी बँका, वित्तीय बँका आणि सहकारी बँका, तसेच सार्वजनिक बँका, या सर्व बँकांची रचना, कार्यपद्धती आणि भूमिका याची अतिशय सविस्तर आणि सखोल माहिती विद्यार्थ्यांना करून दिली. याबद्दल मी स्पर्धा परीक्षा केंद्रामार्फत मॅडमचे मनस्वी या ठिकाणी आभार व्यक्त करते. त्यानंतर आजच्या या व्याख्यानमालांच्या अतिथींचा परिचय करून देणाऱ्या प्राध्यापिका डॉक्टर सुनीता वडितके मॅडम, मराठी विभाग प्रमुख, यांनी अतिथींचा परिचय करून दिला. त्याबद्दलही मॅडमचे मी मनस्वी आभार व्यक्त करते. त्यानंतर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे समन्वयक प्राध्यापक शिवाजी ढोकणे सर, सर्व सन्माननीय समिती सदस्य, महाविद्यालयातील सर्वच प्राध्यापक वृंद, या सर्वांचेही मी मनस्वी आभार व्यक्त करते. त्यानंतर कार्यालयीन अधीक्षक माननीय श्री राजेंद्र कोते सर, माननीय श्री दिनेश कानडे सर, श्रीमती इनामदार मॅडम यांचेही आभार मानते. त्यानंतर आजच्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारे
माननीय प्राध्यापक शिवनाथ तक्ते सर, इंग्रजी विभाग प्रमुख यांनी सूत्रसंचालनाची जबाबदारी व्यवस्थित सांभाळली, त्याबद्दल सरांचेही मी या ठिकाणी आभार व्यक्त करते. त्यानंतर आजच्या या व्याख्यानमालेला ज्यांनी तांत्रिक सहाय्य केले असे प्राध्यापक विजय सोनवणे सर यांचंही या ठिकाणी मी आभार व्यक्त करते. आणि तसेच हा कार्यक्रम ऐकणारे सर्व उपस्थित विद्यार्थी, मित्र, मैत्रिणी यांचेही मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करते. आणि शेवटी अध्यक्षांच्या परवानगीनं व संयोजकाच्या वतीनं आजचे हे 18वे पुष्प संपले असं जाहीर करते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम.